नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण समसंख्या आणि विषम संख्या हा घटक पाहणार आहे. समसंख्या कशाला म्हणायचं आणि विषम संख्या कशाला म्हणायचं ते. तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. कसा निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणायचं. उदाहरणार्थ 10 ला जर आपण 2 न भाग दिला तर बेक बे बे पंचे 10 म्हणजे 5 हा काय मिळेल आपल्याला भागाकार मिळेल. लक्षात घ्या. आणि विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला 2 ने भाग दिल्यानंतर बाकी एक उरते. उदाहरणार्थ आपण समजा 5 ला 2 न भागलं तर बेक बे बे दुनी 4 या ह्याच्यामध्ये जर पाहिला तर 5 ला 2 न भागलं तर बेक बे बे दुनी 4 या ठिकाणी बाकी एक वरती 5 4 गेलं काय. म्हणजेच आपल्याला विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला 2 ने भाग दिल्यावर बाकी एक उरतं. आणि समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग दिला म्हणजे 2 ने भाग दिला तर बाकी 0 उरते. तर याला म्हणायचं समसंख्या आणि याला म्हणायचं विषम संख्या. आता 1 ते 100 पर्यंत समसंख्या 50 आहेत आणि विषम संख्या सुद्धा 50 आहेत. परंतु यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. समसंख्या असो किंवा विषम संख्या असो या क्रमाने 2 ने वाढतात. कितीने वाढतात 2 ने. विषम संख्या सुद्धा क्रमाने 2 ने वाढतात. लक्षात असू द्या. विषम संख्या सुद्धा क्रमाने 2 ने वाढतात. मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आपल्याला या ठिकाणी समसंख्या जर पाहिल्या तर 1 ही विषम संख्या आहे. आणि 2 4 6 8 10 त्यानंतर 12 14 16 18 20 22 अशा 100 पर्यंत अशा एकूण समसंख्या 50 आहेत. आणि विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 अशा क्रमानं ह्या विषम संख्या 1 ते 100 पर्यंत आहेत. आपल्याला यातला मुख्य घटक असा आहे की आपण प्रश्न जर आपल्याला असा विचारला की समसंख्या आणि विषम संख्या तर समजा आता यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की 10 ही पहिली समसंख्या आहे. 10 ही काय आहे पहिली समसंख्या आहे. तर त्याच्या पुढील 10वी समसंख्या कोणती असा प्रश्न विचारला आपल्याला. तर खूप सोपं आहे. आपल्याला माहित आहे की समसंख्या क्रमाने 2 ने वाढतात. समसंख्या क्रमाने 2 ने वाढतात. विषम संख्या पण क्रमाने 2 ने वाढतात. आपण काय करत जाईल
10 ही पहिली संख्या आहे, तर आपल्याला त्याच्या पुढील 10वी समसंख्या कोणती असा विचारला प्रश्न. तर काय करायचं आहे, तर 10 ही पहिली संख्या आहे. आपण असं मांडत जाणार 10 आणि बोटावर मोजणार 10, 12. 10 ही आपल्याला पहिली संख्या आहे, एक लक्षात ठेवायचं. मग 10 ही पहिली संख्या असल्यामुळं राहिले किती संख्या, 9 संख्या राहिल्या. म्हणून क्रमानं 2 ने वाढतात, म्हणून आपण काय करायचं आहे, 9 गुणिले 2 बरोबर किती आले, 18. 9 गुणिले 2 किती आले, 18. 9 दुने 18. म्हणून ह्या 10 मध्ये 18 मिळवायचे आणि बेरीज करायची या दोघांची. 0 अधिक 8, 8 आणि 1 आणि 1 2, म्हणजे किती आलं, 28 ही 10वी संख्या आली. बघा आता आपण 10वी पहिली संख्या आली 10, आपण पडताळ आपण करून बघू. त्यानंतर दुसरी संख्या आली 12, त्यानंतर 14, त्यानंतर 16, त्यानंतर 18, त्यानंतर 20, त्यानंतर 22, त्यानंतर 24, त्यानंतर आहे 26 आणि त्यानंतर आहे 28. मोजा बघू संख्या किती झाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 झाल्या की नाही. 10वी संख्या आपल्याला मिळाली की नाही, 18 28. मग असा आपल्याला प्रश्न आला तर आपण परीक्षेमध्ये फसायचं नाही. खूप सोपा प्रश्न आहे, अवघड नाही काय. त्यानंतर आपण दुसरा ह्याच्यातलाच पुढचा प्रश्न पाहूया. 12 ही समसंख्या आहे. 12 ही समसंख्या आहे, तर त्याच्या पुढील तेरावी विषम संख्या कोणती. पहा आता खूप मजेशीर आहे. आता 12 ही कसली संख्या आहे, 12 ही समसंख्या आहे. आता त्याच्या पुढील 13वी विषम संख्या कोणती. आता आपण 12च्या नंतर लगेच कोणती संख्या येते रे, विषम संख्या 13. मग 12च्या पुढे आली 13, कसली संख्या आली, विषम संख्या आली. म्हणजे आपल्याला किती विचारले, त्या 13वी समसंख्या, म्हणजे 13 समसंख्या कुठल्या आहेत त्या 12च्या पुढच्या असे विचारलेल्या. मग 13वी त्यातले आपल्याला 1 या ठिकाणी मिळाली. म्हणून 12 अधिक 13, आपण या 12 अधिक 1 बरोबर काय केलं, 13 केलं. म्हणजे 13 ही कसली संख्या आली, विषम संख्या आली. कसली संख्या आली, विषम संख्या. म्हणून ही 1 आपल्याला मिळाली. आता राहिले किती संख्या, 12 संख्या राहिल्या. राहिले किती संख्या, 12. मग मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलंच आहे की बघा इथं समसंख्या क्रमाने 2 ने वाढतात, विषम संख्या क्रमाने 2 ने वाढतात. मग इथं पण आपल्याला तशाच पद्धतीचं आहे. एक संख्या आपल्याला मिळाली आहे, विषम संख्या पण क्रमाने 2 वाढतात, 2 ने वाढतात. आपल्याला राहिल्या 12 संख्या. मग 12 गुणिले 2 करायचं, 12 दुनी झाले 24. आता आपल्याला 12 नंतरची पहिली समसंख्या विषम संख्या मिळाल्या 13. त्याच्या पुढं आपल्याला राहिल्या 12वी विषम संख्या. म्हणून त्यामध्ये 12 गुणिले 2 केलं, म्हणून 13 अधिक 24 करायचं. तर 13 आणि 3 आणि 4 7 आणि 1 आणि 2 3, म्हणून 37 ही 12 नंतर येणारी 13वी विषम संख्या ही 37 आहे. सोपं आहे, नीट पुन्हा लक्ष द्या. प्रश्न काय विचारलाय, 12 ही समसंख्या आहे, तर त्याच्या पुढील 13वी विषम संख्या कोणती. 12 ही कसली संख्या आहे, समसंख्या आहे. 12च्या पुढची एक संख्या आपण घेतली तर झाली किती, 13. मग 13 ही कसली संख्या आहे, विषम संख्या आहे. मग कसं आलं, 12 अधिक 1 13. 13 ही विषम संख्या आली. मग राहिल्या किती संख्या, आपल्याला 13वी विषम संख्या विचार, राहिल्या 12 संख्या राहिल्या. म्हणजे 12 गुणिले 2 करायचं, कारण की विषम संख्या किंवा समसंख्या असो त्या क्रमाने 2 ने
वाढतात म्हणून. तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला गणित सोडवता येतंय. मग 12 गुणिले 2 24. आपल्याला एक पहिली संख्या 13 मिळालेली आहे. मग 13 अधिक 24 करायचं आणि त्यामध्ये कर केल्यानंतर 37 ही आपल्याला 12 नंतर येणारी 13वी विषम संख्या आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता या समसंख्येसारखंच विषम संख्या सुद्धा आहे, काही अडचण नाही. पहा आता 13 ही कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. 13 ही कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. तर 13 ही विषम संख्येनंतर 25वी विषम संख्या कोणती असा विचारला प्रश्न आपल्याला. 25वी विषम संख्या कोणती? आता 13 ही पण कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. आणि 25वी आपल्याला काय विचारले? विषम संख्याच विचारले. काय विचारले? विषम संख्याच विचारले. कितवी? 25वी. आता इथं दिल्या पण विषम संख्याने विचारलंय पण विषम संख्या. त्यामुळं काय करायचं, इथं कसल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. डायरेक्ट आपण काय करायचं? 25 गुणिले 2 करायचं. 25 दुने 50, म्हणजे 2चा फरक असतो म्हणून 25 दुने 50 आणि हे 13 मध्ये मिळवायचं 50. म्हणजेच किती येईल? 63 उत्तर येईल. तर 63 ही 25वी विषम संख्या आपल्याला मिळाली. बघा, कळलं का? एकदम सोपं आहे. आता त्यानंतर ही मगाच्या विषम समसंख्येसारखंच गणित आहे म्हणून आपण याच्यामध्ये फारसं काय डोकं चालवलेलं नाही. आता आपण पाहूया 37 ही संख्या कसली आहे? विषम संख्या आहे. 37 ही कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. बरोबर का? मग 37 विषम संख्यानंतर येणारी 18वी समसंख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारला. 37 या विषम संख्येनंतर येणारी 18वी समसंख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारला. तर काय करायचं? तर मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे. दिल्या कोणती संख्या? 37 ही कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. पहिल्यांदा त्याच्या पुढची एक संख्या आपण समसंख्या मानून घ्यायचं, कारण की आपल्याला विचारलंय समसंख्या कोणती. मग 37च्या पुढची आली कुठली संख्या? 38. ही कसली संख्या आहे? समसंख्या आहे. म्हणजे 18वी आपल्याला विचारले. 18 मधनं आपण एक घालवायचं, कारण की ऑलरेडी आपल्याला 38 ही पहिली संख्या त्यातली मिळाली. म्हणजे राहिले किती? 17. म्हणून 17 गुणिले 2 करायचं. 17 दुने 34. बरोबर आहे की नाही? मग हे 34 आलेलं उत्तर हे 38 मध्ये मिळवायचं. मग 38 अधिक 34 म्हणजेच चला यांची बेरीज करू. 8 आणि 4 12, हा 4 1 3 आणि 1 3 आणि 3 6 आणि 1 7 म्हणून 72 ही 37 नंतर 18वी आपल्याला समसंख्या मिळाली. सोपं आहे. अजून आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं एक गणित घ्यायला येते आपल्याला. हे एकदम सोप्या पद्धतीचं संख्यावर आधारित असलेलं गणित आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये चल देऊन सुद्धा आपल्याला गणित विचारले जातात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.